शनिवारी दुपारी राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज आला। यामध्ये त्यांनी गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या यूट्यूब्स असतील, त्याचबरोबर पेज असतील आणि काही अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमधले कमेंट्स असतील, याची नोंद करत राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली आणि त्यामध्ये सांगितलं की या तक्रारींमुळे आणि ज्या पद्धतीच्या कमेंट्स केले त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती, त्यांच्या करिअरवरती त्याचा परिणाम तर होतोच आहे, पण अतिशय वेगळ्या पद्धतीने जी विधानं केली गेली त्याच्यामुळे चारित्र्यहनन करत खऱ्या अर्थानं याचा प्रचंड मनस्ताप पूर्ण कुटुंबाला देखील होतोय। आणि याच बरोबर गेल्या काही दिवसापूर्वी बीडमध्ये आमदार सुरेश धस यांनी सुद्धा जाहीररित्या वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे त्यांचं वक्तव्य आल्यानंतर हजारो पोस्ट आणि वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल्सने केलेल्या बातम्या ह्या अतिशय वेदनादायक आहेत आणि त्या चारित्र्यहनन करणाऱ्या, बदनाम करणाऱ्या आहेत आणि त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाने त्याची दखल घ्यावी आणि त्यावर कारवाई करावी अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज हा राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला होता। यामध्ये 2 दिवसाच्या कालावधीमध्ये संबंधित आमच्या आयोगाचे वकील आणि त्यामधील तज्ञ यांनी सर्व शहानिशा करून हा अर्ज आज दुपारी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाला पाठवलेला आहे। त्याचबरोबर त्याची एक प्रत बीड पोलीस अधीक्षक व सायबर क्राईम यांना देखील पाठवलेला आहे। सायबरच्या माध्यमातून त्यांच्यावरती केले गेलेल्या अश्लील आणि अश्लाघ्य विधानांची चाचपणी व्हावी आणि त्यावरती कारवाई व्हावी। राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत। संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा। या अनुषंगाने खरं तर ही एक बाजू की प्राजक्ता माळी हे एक निमित्त आहे, पण गेले 3 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य महिला आयोगामध्ये काम करत असताना अनेक तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली बदनामी, त्या माध्यमातून पूर्ण कुटुंब जे उद्ध्वस्त होतात आणि या सोशल मीडियामुळे फोटोमॉर्फिंग असेल, फसवणूक असेल आणि वाढलेली गुन्हेगारी असेल, अशा अनेक तक्रारी आमच्याकडे येतात आणि म्हणून या तक्रारीसाठी मला आवर्जून असं वाटलं की तुमच्या सगळ्यांशी बोलावं। महाराष्ट्रामध्ये वर्किंग वुमनची संख्या ही जवळजवळ 35% आहे। या वर्किंग वुमनना खरं तर कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळावी म्हणून आयसी कमिटीच्या माध्यमातून आम्ही प्रभावी उपाययोजना राबवतोय, पण अजूनही फारसं यश त्यामध्ये मिळालेलं नाहीये, कारण की आयसी कमिटी जरी केली तरी तिकडे तक्रार नोंद करणं आणि कामाच्या ठिकाणीच आपण तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित व्यक्तींकडून आपल्याला परत जास्त त्रास होईल किंवा काम बंद होईल आणि अशा अनेक प्रश्न संबंधित महिलांना असतात। त्याच्यामुळे तक्रार करण्यासाठी फारशा महिला पुढे येत नाही, तरी सुद्धा आम्ही आयोगाला तक्रार करावी असं आवर्जून सांगतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, घटना दिली आणि संविधान दिलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला उच्च पदावर बसून सर्व ठिकाणी कार्यरत राहिल्या। पण हे काम करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे या सायबरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचं होणारं चारित्र्यहनन, होणारी बदनामी आणि यामुळे वाढलेल्या तक्रारी। एनसीआरबीच्या अहवालानुसार एकट्या मुंबईमध्ये 60% सायबर गुन्हेगारी वाढलेली आहे। 2021 मध्ये 2883 गुन्ह्यांची नोंद झाली, तर 2022 मध्ये 4724 गुन्ह्यांची नोंद झाली। खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या कुटुंबाचे, एखाद्या व्यक्तीचे, त्या महिलेचे फोटो मॉर्फ केले जातात आणि त्यामध्ये अश्लील व अश्लाघ्य पोस्ट करून टीआरपी वाढावा, व्ह्यूअर्स वाढावे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे कॅप्शन देऊन कमेंट्स वाढाव्यात यासाठी वेगवेगळ्या यूट्यूबच्या पोस्टच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो। पण या सगळ्यांमध्ये संबंधित व्यक्तीचं कुटुंब असेल, संबंधित महिला असेल, यांच्या कुटुंबावरती तर परिणाम होतोच, चारित्र्यहनन करत त्यांची बदनामी होती, यामुळे आलेलं नैराश्य असेल आणि यामध्ये वाढलेल्या आत्महत्येच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत। अनेक अशा आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्या तक्रारी सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत। त्याच्यामुळे या सगळ्यांवरती एक प्रकारचा अंकुश बसणं फार गरजेचं आहे। खरं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एक वैचारिक देवाणघेवाण असावी, एक विचार मांडला जावा आणि विचार मांडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे। पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचं चारित्र्यहनन करणं, बदनामी करणं, तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणं, अश्लील आणि अश्लाघ्य पोस्ट आणि कमेंट करणं नव्हे। आणि म्हणून याच्यावरती खऱ्या अर्थानं सायबरच्या माध्यमातून कारवाई करावी अशा सूचना
केवळ प्राजक्ता माळींची तक्रार अर्ज आला म्हणून नाही, तर गेले अनेक महिन्यांपासून आम्ही हे करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं लोकशाहीच्या या व्यवस्थेमध्ये माध्यमं असलीच पाहिजेत. शेवटी माध्यमांचा आवाज हा सगळ्यांकडून जाणवलाच पाहिजे. पण डिजिटल माध्यमांमधून ज्या पद्धतीने कोणतीही नोंद नसलेली आणि अशा पद्धतीची जी युट्यूब चॅनल निघालेले आहेत, त्यांचे व्ह्यूअर्स वाढवण्यासाठी ते वाटेल तसे पोस्ट आणि कमेंट करतात. त्याच्यावरती निश्चितपणाने येत्या काळामध्ये आळा बसेल. सायबरच्या माध्यमातून त्यांच्यावर कडी नजर असेल आणि कारवाई केली जाईल. मला आवर्जून तुम्हाला काही फोटो या अनुषंगाने दाखवायचे. खरं तर मला हे फोटो दाखवताना या लोकांची काळजी देखील वाटते. मदन खामकर म्हणून आहेत, BSNL कोल्हापूर येथे उपमंडल अभियंता या पदावर त्यांनी काम केले. आता VRS घेतले. पण या व्यक्तीने आपल्या सोबत महिलेसोबत म्हणजे पत्नीचा फोटो असेल तो पोस्ट केलाय, पण अतिशय अश्लील आणि अश्लाघ्य अशी कमेंट केलेली आहे. मला आवर्जून का दाखवायचंय, कारण की या विकृत लोकांचे चेहरे समाजाला समजले पाहिजेत आणि विकृतीमुळे समाजामध्ये खऱ्या अर्थानं वासनाधंद लोकांचे सुळसुळाट झालेला आहे. यामध्ये दुसरी व्यक्ती आहे आशिष पवार, यांनी दिले मेरी बेटी मेरा अभिमान आणि स्वतःच्या मुलीबरोबरचा फोटो आहे. आता मुलीचा फोटो आहे म्हणून मी ते दाखवत नाही, पण यामध्ये ही व्यक्ती आहे. मला त्या मुलीची आता काळजी वाटते. अतिशय अश्लील अश्लाघ्य पोस्ट वाचू शकणार नाही अशा पद्धतीची पोस्ट आणि कमेंट या माणसाने केलेली आहे. आणि या मुलीसोबतचा फोटो असताना त्या मुलीला तिच्या परिवाराने आता या माणसापासून जपलं पाहिजे. मला त्या कुटुंबात असलेल्या मुलींची काळजी वाटते, त्या कुटुंबात असलेल्या बहिणींची काळजी वाटते, त्या कुटुंबाच्या जवळपास असलेल्या महिलांची काळजी वाटते. यामध्ये ऍडव्होकेट किशोर तळेकर हा बीड जिल्हा न्यायालयामध्ये वकील म्हणून काम करतो. यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो प्रोफाईलला वापरलाय आणि अतिशय अश्लील आणि अश्लाघ्य कमेंट त्यांनी त्या पोस्टवर केलेल्या आहेत. धनंजय ढेरे पाटील म्हणून आहे, हा माणूस करमाळ्याचा आहे. करमाळ्यात तिथे संबंधित राजकारणी व्यक्तीबरोबर त्याचा फोटो आहे. मला आवर्जून हे फोटो दाखवायचे. हे फोटो प्रसिद्ध झाले पाहिजेत महाराष्ट्रात आणि त्यांना समजलं पाहिजे की आपण जी भाषा वापरतो त्याच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात. आता ही व्यक्ती जिथं राहते त्या भागातल्या महिलांची काळजी वाटते, म्हणून यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. धनंजय ढेरे पाटील लिहिलेलं आहे, सायबरच्या माध्यमातून कारवाई होईलच, पण हे चेहरे आता इथून पुढे यामध्ये गेले पाहिजेत. दीपक तायडे पाटील म्हणून आहे, संभाजीनगरची ही व्यक्ती आहे. ते वाचण्यासारखे नाहीयेत, पाहण्यासारखे नाहीयेत आणि आपल्या माध्यमांमधून इतरांनी वाचण्यासारखे नाहीयेत. ही दुर्दैवी गोष्ट आहे. पण हा दीपक तायडे पाटील म्हणजे हे थोडक्यात हे 4-5 नावं मी तुम्हाला दाखवली. ही विकृती आहे समाजामध्ये आणि दिवसेंदिवस ही विकृती वाढतीये. जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतोय अशाही केसेस आमच्याकडे. या माध्यमातून खरं तर नात्याची वीण राहिलेली नाहीये. नातं कोणतं ते राहिलेलं नाही, आपल्यावर संस्कार कोणता तेही राहिलेलं नाहीये. घरामधल्या मुली सुरक्षित नाहीयेत, बहिणी सुरक्षित नाहीयेत, आया सुरक्षित नाहीयेत. पोलीस प्रशासन त्यांचं काम करेलच, पण ह्या विकृती जेव्हा अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी करतात, अशी पोस्ट करतात, फोटो मॉर्फ करतात, कमेंट्स करतात, त्यावेळेस खऱ्या अर्थानं हे स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा त्या विकृतीच्या खाईत लोटतात. आज या माणसांनी ज्या पोस्ट केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांच्या घरातल्या महिला भगिनी सुरक्षित राहतील का, हा एक प्रश्न मला चिंताजनक वाटतो. त्याच्यामुळे यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. शेवटी महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सुरक्षितता देणं याची जबाबदारी आमची आहे. अतिशय अश्लील अश्लाघ्य भाषेमधल्या या कमेंट आहेत, त्या मी तुम्हाला दाखवू शकणार नाहीये. कदाचित त्या आपल्याला वाचताना फार वेदना होतील, पण ह्या विकृतीच्या विरोधात ही लढाई आहे. आणि म्हणून सायबरच्या माध्यमातून आता आम्ही सायबरला केवळ आत्ताच नाही, गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही सायबर सुरक्षेच्या माध्यमातून काम करतोय. आणि सायबरच्या माध्यमातून ज्या कमेंट्स आलेल्या आहेत, ज्या पोस्ट आलेत, ट्विटरवरती काही पोस्ट कमेंट आलेल्या आहेत, त्यांच्यावरती कारवाई होताना आणि त्याचा प्रभावी पडसाद उमटलेले तुम्हाला येत्या काही कालावधीमध्ये दिसतील. सायबरला देखील तशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. यामुळे खऱ्या अर्थानं केंद्र शासनाने 1 जुलैपासून नवीन 3 कायदे आणले. भारतीय न्याय संहिता असेल, भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत प्रकरण 5 मध्ये विशेष करून महिला आणि बालकांसाठी विशेष सुरक्षेची तरतूद केलेली आहे आणि त्या अंतर्गत हे गुन्हे दाखल होतील.
त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून एक संदेश जावा. यामध्ये आपल्याकडून हा संदेश जात असताना सायबरच्या बाबत खरं तर 1930 हा सायबर सेलचा टोल फ्री क्रमांक आहे. माझी आपल्याला विनंती आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण काम करता, 1930 या क्रमांकावरती आपण आपली तक्रार नोंदवू शकता. सायबरला सुद्धा आपण आपली तक्रार देऊ शकता. त्याच्यामुळे ही जागरूकता आपल्या माध्यमातून व्हावी असं मला मनापासून वाटतं. तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. सोशल मीडियाचा मुद्दा आहे म्हणून की आपला आधार कार्ड म्हणा किंवा पुरावा म्हणा ओळखीचा तो लिंक केल्याशिवाय सोशल मीडियावरती अकाउंट उघडता येऊ नये, यासाठी काही तुम्ही आयोगाच्या माध्यमातून त्या प्लॅटफॉर्मच्या संबंधानं बोलणार आहात का? ते सोपं पडेल, फेक अकाउंट निघणार नाही जेणेकरून. राज्य महिला आयोग हे देशातलं पहिलं आयोग असं आहे ज्यांनी फेसबुकच्या मेटा बरोबर टायअप करत ई सायबर सुरक्षेचा उपक्रम गेले 2-2.5 वर्षापासून राबवला. वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये जात आम्ही सायबर सुरक्षेच्या माध्यमातून जनजागृती करत असतो आणि जेणेकरून खऱ्या अर्थानं हे सायबर सुरक्षेचा जे अनेक प्रश्न निर्माण होतात ते या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं. उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेल्या या तरुणाईला खऱ्या अर्थानं फायद्यांबरोबर त्याचे तोटे जे काय आहेत ते समजले तर कदाचित अनेक प्रश्न निर्माण होतात, ते निर्माण होणार नाही याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि पुढच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सायबर बरोबरची आमची एक बैठक आयोजित केलेली आहे. या सगळ्या संदर्भातून बीडच्या संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण जे आहे ते बरेच चर्चेमध्ये आहे. सुरेश दसांनी 2-4 अभिनेत्रींची नावं घेतली, त्याच्यामध्ये रश्मिका मंदाना असतील, त्याचबरोबर प्राजक्ता माळींचं सुद्धा नाव घेतलं. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सुरेश दसांच्या बाबत आपण काय कारवाई करणार आहात का? म्हणजे त्यांना काय तुम्ही कोणत्या उद्देशाने हे वक्तव्य केलं त्या संदर्भातला खुलासा मागितलाय? मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की जी तक्रार आमच्याकडे येते त्या तक्रारी आम्ही लवकरात लवकर निकालात काढण्याचा प्रयत्न करतो किंवा संबंधित विभागाकडे देतो. प्राजक्ता माळी यांची जी तक्रार अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने आम्ही हा तक्रार अर्ज आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे पाठवलेला आहे. त्याची एक प्रत ही बीड पोलीस अधीक्षक आणि सायबरकडे पाठवलेली आहे, ज्या अनुषंगाने संबंधित विभागाने त्यांची चौकशी करावी आणि चौकशीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा. मात्र आपण म्हणून काय याच्यामध्ये दखल घेतली का? सुरेश दसांना राज्य महिला आयोगाकडून काय नोटीस पाठवली जाणार आहे का? म्हणजे कोणत्या उद्देशानं? आमच्या आयोगाची प्रक्रिया असते. आमचा आयोग आणि सगळ्यात मोठा जो अधिकार आम्हाला मिळालाय तो दिवाणी न्यायालयाचा आहे. न्यायालयीन प्रक्रिया म्हणून आम्ही या सगळ्या कामकाजामधून जात असतो. याच्यामध्ये जी घटना ज्या भागामध्ये घडली त्याचे व्हिडिओ असतील, ऑडिओ असतील आणि ती सगळी शहानिशा हे संबंधित पोलीस करत असतात आणि आम्हाला अहवाल कळवत असतात. त्या अनुषंगाने पुढील कारवाई जी काही असेल ती होईल. प्राजक्ता माळींनी पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे अक्षरशः त्या रडल्या की अशा वक्तव्यानं महिला अभिनेत्रींचं करिअर जे आहे ते उद्ध्वस्त होऊ शकतं. तुम्ही त्यांना या प्रसंगामध्ये धीर म्हणून काय संदर्भात कॉल केला का किंवा काय त्यांच्याशी बोलणं झालंय का किंवा महिला आयोगाच्या कोणत्या कर्मचारी तुमच्याशी बोललेत का जेणेकरून त्यांचं मानसिक मनोधैर्य जे आहे ते खचणार नाही? याच्यामध्ये त्यांनी शनिवारी मेल केलेला आहे. माझ्याबरोबर त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच दिवशी माझा जनता दरबार असल्यामुळे माझा आणि त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यांची तक्रार जी आमच्याकडे आली ती मेलद्वारे आलेली आहे. कदाचित त्यांनी माझ्या कर्मचाऱ्यांजवळ सांगितलेलं आहे की काय अध्यक्षांची जर भेट झाली तर मी जरूर भेट घेईल, पण माझा आणि त्यांचा याने काही संपर्क होऊ शकला नाही. पण झाला तर निश्चितपणाने मी त्यांच्याशी बोलेन. आमचं जे वक्तव्य आहे ते तुम्हाला कसं पाहता? त्या वक्तव्याला तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष अवमानकारक वाटतं, काय वाटतं? कोणतीही व्यक्ती एखादं वक्तव्य करत असेल तर त्याबद्दल त्या व्यक्तीकडे पाहण्याचा अँगल वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळा असतो. यामध्ये समाजामध्ये कोणत्याही घटनेचे हे अनेक वैचारिक कांगारे असू शकतात. त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य कोणत्या उद्देशाने केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने केलेलं आहे त्याचे ऑडिओ व्हिडिओ हे संबंधित पोलिसांना मिळतील, त्याचा तपास करतील आणि आमच्याकडे पाठवून देतील. त्यानंतर याबाबतचं मत काय आहे ते आम्हाला ठरवता येईल. करुणा मुंडेंनी पण या संदर्भात काही तक्रारी केलेल्या होत्या, त्याचा जरा पाठपुरावा कुठपर्यंत आलेला आहे त्या संदर्भात अरुणजी फार विषय महत्वाचा आहे असं तुम्ही मला वाटते तुम्ही विचारलाय. करुणा मुंडेंच्या तक्रारी आमच्याकडे आल्या. त्याच्यामध्ये पहिली तक्रार होती ती येरवडा पोलीस स्टेशनच्या संदर्भात होती. त्याच्यात त्यांनी जी तक्रार दिली होती ती 29/9/2022 ला होती. ती दुसरी तक्रार होती ही संगमनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली होती. याच्यामध्ये गैरअर्जदार भारत संभाजीराजे भोसले आणि विद्या संतोष अभंग यांच्या विरोधात होती. ही तक्रार अशी होती की नवीन पक्ष स्थापन करायचा आहे. त्या अनुषंगाने त्यांनी करुणा मुंडे बरोबर चर्चा करून काही एकत्रित इन्व्हेस्टमेंट करूयात पक्षासाठी, नवीन पक्षासाठी असं सांगून त्यांच्याकडून काही पैसे घेतले होते वगैरे आणि त्या दोघांमध्ये
पैशाचा व्यवहार झाला होता आणि नंतर ही फसवणूक झाली अशा संदर्भाची काही तक्रार होती, ती सुद्धा आम्ही तक्रार त्यांची घेतली आणि त्यांनी तक्रार दिल्यानंतर मी संबंधित संगमनेर पोलीस स्टेशनला तातडीने सूचना देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने ही तक्रार दाखल झाली होती. FIR नंबर 0725/22 संगमनेर पोलीस स्टेशननी संबंधित व्यक्तींवरती गुन्हा नोंद केला, कारवाई केली आणि पुढे त्यांना न्यायही मिळाला. आणि जी येरवडा पोलीस स्टेशनची तक्रार होती ती सुद्धा आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशनला पाठवली. त्या संदर्भात सुद्धा त्यांनी त्यांची जी मागणी होती येरवडा पोलीस स्टेशनच्या संदर्भात तिथल्या घटनेच्या अनुषंगाने की त्यांच्यावर कोणीतरी अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमध्ये व्हिडिओ करून व्हायरल केला होता, तर त्या संदर्भात सुद्धा त्या संबंधित व्यक्तीवरती कारवाई झाली होती. आणि म्हणून या दोन्ही केसेसच्या संदर्भात त्यांची कारवाई आपण त्यांना चांगला प्रतिसाद दिला आणि दोन्ही केसेसमध्ये त्यांना मदत झाली म्हणून त्यांनी स्वतः ही पोस्ट केली होती. माझ्या आयोग कार्यालयामध्ये येऊन त्यांनी मला पत्र दिलं आणि रुपालीताई जी का हाथ जोड़ के दिल से धन्यवाद, जो केस में दखल ली, आशा करती हूँ जल्द. संगमनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली होती. याच्यामध्ये गैर अर्जदार भारत संभाजीराजे भोसले आणि विद्या संतोष अभंग यांच्या विरोधात होती. ही तक्रार अशी होती की नवीन पक्ष स्थापन करायचा आहे. त्या अनुषंगाने त्यांनी करुणा मुंडे बरोबर चर्चा करून काही एकत्रित इन्व्हेस्टमेंट करूयात पक्षासाठी, नवीन पक्षासाठी असं सांगून त्यांच्याकडून काही पैसे घेतले होते वगैरे आणि त्या दोघांमध्ये पैशाचा व्यवहार झाला होता आणि नंतर ही फसवणूक झाली अशा संदर्भाची काही तक्रार होती, ती सुद्धा आम्ही तक्रार त्यांची घेतली आणि त्यांनी तक्रार दिल्यानंतर मी संबंधित संगमनेर पोलीस स्टेशनला तातडीने सूचना देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने ही तक्रार दाखल झाली होती. FIR नंबर 0725/22 संगमनेर पोलीस स्टेशननी संबंधित व्यक्तींवरती गुन्हा नोंद केला, कारवाई केली आणि पुढे त्यांना न्यायही मिळाला. आणि जी येरवडा पोलीस स्टेशनची तक्रार होती ती सुद्धा आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशनला पाठवली. त्या संदर्भात सुद्धा त्यांनी त्यांची जी मागणी होती येरवडा पोलीस स्टेशनच्या संदर्भात तिथल्या घटनेच्या अनुषंगाने की त्यांच्यावर कोणीतरी अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमध्ये व्हिडिओ करून व्हायरल केला होता, तर त्या संदर्भात सुद्धा त्या संबंधित व्यक्तीवरती कारवाई झाली होती. आणि म्हणून या दोन्ही केसेसच्या संदर्भात त्यांची कारवाई आपण त्यांना चांगला प्रतिसाद दिला आणि दोन्ही केसेसमध्ये त्यांना मदत झाली म्हणून त्यांनी स्वतः ही पोस्ट केली होती. माझ्या आयोग कार्यालयामध्ये येऊन त्यांनी मला पत्र दिलं आणि रुपालीताई जी का हाथ जोड़ के दिल से धन्यवाद, जो केस में दखल ली, आशा करती हूँ जल्द आप अगली कारवाई कर ले. म्हणजे ह्या अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी धन्यवादाची पोस्ट पाठवलेली आहे. त्याच्यामुळे आणि तिसरी केस त्यांची जी होती ती धनंजय मुंडेंच्या संदर्भातली होती. तर ती जी केस होती ती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होती. म्हणजे मी आयोगाला येण्यापूर्वीच त्यांची जी तिसरी केस होती ती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असल्यामुळे आम्ही स्वतः दिवाणी न्यायालय म्हणून काम करतो आणि न्यायालयामध्ये असलेल्या प्रक्रियांमध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही, कारण की एक न्यायालय दुसऱ्या न्यायालयाच्या संदर्भातली जे आहे त्याचा आम्ही आदर करत असतो. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या तक्रारी आल्या त्या अनुषंगाने आम्ही या कारवाई केलेली आहे. या निमित्ताने काही परत नवीन त्यांच्याकडे त्यांनी पण अलीकडे एक प्रेस कॉन्फरन्स किंवा मला वाटतं एक बाईट वगैरे दिला होता आणि तो धनंजय मुंडेंच्या संदर्भातला होता. त्याचा उल्लेख प्राजक्ता माईंनी देखील केला, म्हणजे प्राजक्ता माईंविषयी देखील त्या बोलल्या होत्या. त्याचं काही नवीन आलेलं आहे का? अरुणजी, आत्ताचं तर आमच्याकडे काही माहिती नाहीये. आम्ही आयोग म्हणून आमच्याकडे खूप तातडीने आम्ही सगळ्या गोष्टींवर कारवाई करत असतो. इथं लोकमतचे चॅनल आहेत त्यांना मी विशेष धन्यवाद देईल. लोकमतनीच आमची ह्या बातम्या आयोगाच्या माध्यमातून मला पाठवलेल्या आहेत. त्यांनी की आयोगाने दखल घेतल्यामुळे महाराष्ट्रातल्या DV केसेस किती कमी झालेल्या आहेत आणि त्याची दखल घेत DV केसेस असेल, भरोसा सेलच्या माध्यमातून केलेली कारवाई असेल आणि निकाली निघालेल्या केसेस आहेत त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद दिला. आम्ही कधी स्वतःची जाहिरात करत नाही किंवा आम्ही किती केसेस कमी केलेत, काय झालंय हे आम्ही सांगत नाही, काम करत राहतो. पण 2 दिवसापूर्वीच लोकमतने हा अहवाल आयोगाचा सादर केला आणि खऱ्या अर्थानं आम्ही आतापर्यंत 3 वर्षामध्ये 30,755 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 30,347 तक्रारी आम्ही निकालात काढलेल्या आहेत. 408 ह्या कारवाईसाठी होत्या, पण हा अहवाल ऑक्टोबर 2024चा आहे, म्हणजे 2 महिन्यामध्ये या सुद्धा निकालात निघालेत. मला एक समाधान आहे, आमच्याकडे आलेल्या तक्रारी आम्ही निकालात काढतोय. जरी महाराष्ट्रामध्ये कोणाला काही तक्रारी असतील, अडचणी असतील, काही असे प्रसंग असतील त्याच्याबाबत आयोगाला जरूर तक्रार दाखल करा. पण त्या तक्रारी व्हॉट्सअपवर पाठवले की बऱ्याच जणांना वाटतं की आपली तक्रार मिळाली, पण असं न होता आपण ती सविस्तर मेलवरती आमच्या पाठवावी. आयोगाचा टोल फ्री क्रमांक 155-209 आहे, त्यावर पाठवावी. MSCW महिला आयोग @gmail.com आहे, त्याच्यावरती पाठवावी, जेणेकरून त्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचतात आणि आम्ही त्या निकाली काढू शकतो.
पुण्यातलं एक कॅफे आहे हाय स्ट्रीट कॅफे म्हणून, त्यांनी 31st साठी जे पासेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये किट दिलेले आहेत, त्यांनी काय काय वस्तू त्याच्यामध्ये दिल्या, त्याचे कंडोमचं पाकिट सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यावर आता काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे, पोलीस आयुक्तांना तक्रार सुद्धा दिलेली आहे. तर खरंच पुण्यासारख्या शहराला अशा पद्धतीने जे देणं हे योग्य आहे का? महिला आयोगाकडून याची काय दखल घेतली जाईल? आपल्याकडून ही माहिती मला समजते, पण असं काही असेल तर ते चुकीचं आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये जर अशा घटना घडत असेल तर निश्चितपणे त्याचा निषेधही करते आणि अशा घडू नये याच्यासाठी आयोगाच्या वतीनं देखील आम्ही संबंधितांना सूचना देऊ. आता राजकीय म्हणजे आयोगाचा प्रश्न आज मला असं वाटतंय की आयोग म्हणून मी तुमच्या समोर बसलेली आहे आणि आयोगाच्या माध्यमातून माझ्यासाठी हे विषय फार महत्त्वाचे होते, कारण की 2022 पर्यंत सोशल मीडियावरती केलेल्या अश्लील अश्लाघ्य कमेंट्स, त्या माध्यमातून झालेली कुटुंबाची बदनामी, झालेले कुटुंब उद्ध्वस्त झालेले कुटुंब, खालवलेली मानसिक स्थिती, आलेलं नैराश्य आणि यामुळे झालेल्या आत्महत्यांची संख्या ही 22,000 आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची जर चिखलफेक होत असेल तर ती कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणून मला आपल्या सगळ्यांना या माध्यमातून विनंती करायची, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून फार आदराने आम्ही सगळेजण तुमच्याकडे पाहतो. तुमचा आवाज हा वाजलाच पाहिजे, पण तो आवाज वाजत असताना खऱ्या अर्थानं चुकीच्या काही घटना घडत असतात तर त्याच्या विरोधात सुद्धा आवाज वाजला पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये घडणाऱ्या चुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तुमचा फार मोठा वाटा असणार आहे आणि तो तुम्ही निश्चितपणाने राबवताल असं मला वाटतं. की हाच नवीन वर्षाचा कदाचित आपला संकल्प असावा की जो फुकट युट्यूब चॅनल सुरू झालेले आहेत आणि पेज सुरू केलेले आहेत त्याच्यावरचा जो सुळसुळाट आहे, जो नंगानाच चालू आहे, तो येत्या काळात थांबेलच. त्याच्यासाठी आम्ही देखील प्रभावी माध्यमांमधून प्रयत्न करतोय, सूचना देखील दिलेल्या आहेत सायबरला आणि ही कारवाई येत्या काळामध्ये झालेली सुद्धा आपल्याला दिसेल. फक्त चॅनल्स असतात की त्यामध्ये काही राजकीय पेज असतात, जे पेज असतात किंवा इतर पण पेजेस असतात, त्यांच्यावर पण होणार? मला तुम्ही हा प्रश्न विचारला, माझ्याकडे आता मला हे खरं सांगायला हे वाटतंय, पण अशा पद्धतीचे अनेक अकाउंट आम्ही काढलेले आहेत, सायबरकडूनच आलेले आहेत आणि त्याचे लोकेशन वगैरे सगळे डिटेक्ट झालेले आहेत, ते कारवाई होतीये, सगळी प्रोसेस सुरू आहे. पण सर्वाधिक मी गेल्या काही दिवसापूर्वी बोलले होते, आताही परत मी रिपीट करते, तुतारी गटाच्या रोहित पवारांनी ज्या पद्धतीने हे सायबरच्या लोकांचं म्हणजे एक अशा पद्धतीने ट्रोल आर्मी उभारलेली आहे आणि सर्वाधिक कमेंट अश्लील आणि अश्लाघ्य कमेंट करणाऱ्यांमध्ये संख्या त्यांची आहे. त्याच्यामुळे या पक्षाच्या लोकांनी, खरं तर महाराष्ट्र सुरक्षित नाही म्हणणाऱ्यांनी स्वतःचे पदाधिकारी, त्यांचा सोशल मीडियाचा जो सरचिटणीस आहे त्याच्यावरती 4 सायबरचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचा नगरचा मुरकुटे म्हणून त्याच्यावर 4 वर्ष लैंगिक अत्याचार केले म्हणून आता ते अटकेची कारवाई सुरू आहे. ते आहे स्वतः बरोबर फिरत असताना काही लोक ते घेऊन फिरतात, त्यांच्या बरोबर अनेक सायबरचे गुन्हे दाखल आहेत. अशी लोक यांच्या पक्षामध्ये आहेत आणि याच्यामुळे खऱ्या अर्थानं यांनी यांच्याच लोकांवरती जर कारवाई केली, त्यांना समज दिली, त्यांना पदावरून निलंबित केलं आणि खऱ्या अर्थानं कायद्याच्या चौकटीतून यांच्यावरतीच गुन्हे नोंदवले गेले तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल. म्हणून असे काही पक्ष आहेत, त्याच्यामध्ये प्राधान्यक्रमाने तुतारी गट आहे, जे अतिशय पेज ट्रोल आर्मी म्हणजे पेमेंटवरती चालणारी लोक त्यांच्या आहेत आणि त्यांच्याच एका माणसाने सगळी माहिती माझ्यापर्यंत दिली. अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमध्ये कमेंट करा अशा सूचना त्यांच्याकडून संबंधितांना आहेत. त्याच्यामुळे याला देखील थोड्या कालावधीमध्ये लगाम बसेलच, त्या दृष्टिकोनातून कारवाई सुरूच आहे. सायबर आता नवीन वर्षामध्ये खरा सुरक्षित आणि हा महाराष्ट्र करण्यासाठीचा प्रयत्न करेलच, पण अशा पद्धतीचे जे काही पक्ष काम करतात त्यांचा मी जाहीररित्या निषेध करते.